ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून एक वेगळाच चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेना भाजप महायुतीनं 400 पारचा नारा देत पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निश्चय केलाय। त्यामुळे महायुतीसाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे। यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याची स्थितीत शिवसेना आणि भाजप नाही। त्यामुळे मुंबई उत्तर मध्यमधून दिवंगत प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन यांचं तिकीट कट करत या ठिकाणी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो आणि शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। त्यामुळे ठाण्याची सीट कोणत्याही प्रकारे हातची जाऊ द्यायची नाही, असंच मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले। गेल्या कित्येक दिवसांपासून आमदार प्रताप सरनाईक, भाजपचे संजीव नाईक, आमदार संजय केळकर, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांचं नाव या सीटसाठी चर्चेत आहे। परंतु भाजपनं पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना तिकीट देऊन एक वेगळा चेहरा समोर आणला। त्याचप्रमाणे ठाण्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाणक्य नीती आजमावून ठाणे लोकसभेत परिचित असलेला एकदा नवीन चेहऱ्याला तिकीट देतील अशी चर्चा या निमित्तानं जोर धरू लागली। कारण देखील तसंच आहे, कारण शिवसेनेला पक्षातीलच एकट्याला तिकीट द्यायची असती तर इतका वेळ लागला नसता। याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या तरी गोणीवी कावा करण्याच्या तयारीत असल्याचंही दिसून येते। त्यामुळे आगामी काळात ठाणे लोकसभेसाठी शिवसेना पक्षातीलच चेहरा देत आहेत की नवीन चेहऱ्याची एंट्री होते हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे। ओबीसी जनमोर्चाचे नेते मल्लिकार्जुन साहेबांना पुजारी यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवले। याबाबतचा अर्ज त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्याकडे सोमवारी दाखल केला। मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितलं की त्यांच्या उमेदवारीच्या मुख्य उद्देशामध्ये ओबीसी समुदायाच्या हक्कांचं संरक्षण आणि प्रोत्साहन असून तसेच ते सामाजिक न्याय आणि आर्थिक समानता यांच्या मुद्द्यांवर भर देणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुजारी यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचा प्रचार जोरदार असेल आणि त्यांच्या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल। त्यांच्या प्रचाराची रणनीती आणि मुख्य मुद्द्यांची माहिती लवकरच जाहीर केलं जाईल असं सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। खारेगाव येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद।
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील 24 तासांपैकी 18 तास सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असून त्यांनी देशात गेल्या 10 वर्षात 1800पेक्षा जास्त योजना दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी यशस्वी करून दाखवल्यात। त्यामुळे देशातील सर्व लोकांचं मत मोदींना आहे। आधीचं देशातील काँग्रेसचं सरकार मात्र फक्त घोषणा द्यायचे, गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या, अशी घाणाघाती टीका काँग्रेस आणि महाआघाडीवर करून यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघातील केलेल्या कामांमुळे मागच्यापेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन तसंच हॅट्रिक घेऊन विजयी होतील, असा आत्मविश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खारेगाव येथे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात व्यक्त केलाय। यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 45 खासदार निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केलाय। कल्याण लोकसभा मतदारसंघात 10 वर्षात केलेली कामं, शासन आपल्या दारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, महिला वर्गांसाठी 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी योजना अशी ही केलेली कामं, मुख्यमंत्र्यांनी राज्यात आणि या शहरात केलेली कामं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन शिंदे यांनी मेळाव्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना केलंय। यावेळी महायुतीच्या मेळाव्यासाठी भाजप सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, माजी महापौर नरेश मस्के, मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, महिला संघटक लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेविका अनिता गौरी, विजया लासे, माजी नगरसेवक गणेश कांबळे, राजेंद्र साप्ते, प्रकाश बेर्डे, माजी नगरसेविका प्रियंका पाटील, पूजा करसुळे, जितेंद्र पाटील, नगरसेवक राजेंद्र किणे, माजी नगरसेविका अनिता किणे, माजी उपमहापौर मनोज लासे, गणेश साळवी, विभाग प्रमुख श्याम पाटील, विजय शिंदे, अविनाश पाटील आदीही उपस्थित होते। या मेळाव्याला आधी शिवसेना विस्तारक राहुल लोंढे, रवींद्र मोरे, आनंद परांजपे आणि दशरथ पाटील यांनी संबोधित केलं। यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि RPIच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती। जानेवारीमध्ये गुन्हे शाखेनं MD पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती। त्यावेळी 7 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर काही जण फरार झाले होते। या अनुषंगानं तपास करत असताना आरोपी विजय पाल आणि बिंदू यांचा शोध घेत असता या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे MD पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि त्यांच्या पथकानं जौनपूर आणि आजमगड उत्तर प्रदेश येथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश STFचे अप्पर पोलीस अधीक्षक विनोद सिंग, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आरोपी संदीप तिवारी वाराणसी, ललित उर्फ सोनू, राकेश चंद्र पाठक वाराणसी, अनिल शिव आसरे जयस्वाल नालासोपारा, निलेश श्रीधर पांडे उत्तर प्रदेश, विजय रामप्रसाद पाल वाराणसी, बिंदू उर्फ जिलाजीत जोखाई पटेल वाराणसी यांना अटक करण्यात आली आहे। तसंच त्यांच्याकडून आजमगड येथील कारखान्यातून 25 ग्रॅम MD पावडर तसंच केमिकल मिक्स करून 20 किलोपर्यंत MD हा अंमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण, आरोपी वापरत असलेली क्रेटा कार, इतर साहित्य असे 20,18,49,716 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तर आव्हान काय कराल तरुण पिढी? निश्चित आपल्याला जाणवतंय की ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रगचं सेवन असेल हे वाढत आहे आणि याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमी सज्ज आहेत। परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। विशेष करून स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या इन्स्टिट्यूशनच्या
आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतो आहे नाही चालतो आहे याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशनने ठेवून तशी काय माहिती असेल तर ते पोलिसांना शेअर करायला पाहिजे. पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ही कुठं जात आहेत, कुठल्या पार्टीजला जात आहेत, काय करतायत, कुठल्या पदार्थाचं सेवन करतायत याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि तरुण पिढीनेही हे व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं, पूर्ण लाईफ खराब होती, पूर्ण फॅमिली खराब होते. तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पत्करणं गरजेचं आहे, ना की ही नशा केल्यानंतर त्या फिजिकलीसुद्धा मेडिकलीसुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर ह्या अवॉइड करणं हे नवीन पिढीनं आपण आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे.